नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील हवामानशास्त्र हा भूगोल विषयातील असणारा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्र हो, BA द्वितीय वर्ष BA सेकंड इयर BASY हवामानशास्त्र आणि हवामानशास्त्र हा भूगोल विषयातील एक पेपर आहे। या पेपरचा अभ्यास करत असताना आपण आजच्या तासामध्ये सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक या घटकांचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत। मित्र हो, मागील तासामध्ये आपण ज्यावेळेस सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासत होतो त्यामध्ये आपण बघितलं की सौरशक्ती म्हणजे काय, की ज्याच्या वितरणावर परिणाम होतो अशी सौरशक्ती म्हणजे काय, तर सौरशक्ती म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाकडून किंवा सूर्यापासून जी ऊर्जा उत्सर्जित केल्या जाते ती ऊर्जा, ती शक्ती, ती उष्णता पृथ्वीच्या अनुषंगाने येते आणि पृथ्वीच्या भूपृष्ठावर ती ऊर्जा त्या ठिकाणी येते, त्याला आपण सौरशक्ती असं म्हटलेलं आहे। आणि मग अशा प्रकारची ही सूर्यापासून उत्सर्जित होणारी शक्ती, उष्णता किंवा ऊर्जा ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते। त्यावेळेस सूर्यापासून म्हणजे एकाच यापासून जरी येत असली आणि पृथ्वीवर जरी येत असली ती तरी पृथ्वीवर या सौरशक्ती ग्रहण करण्यासाठी सौरशक्तीचं जे काही ग्रहण होतं हे ग्रहण सारख्या प्रमाणात होत नाही। हे ग्रहण सारख्या प्रमाणात का होत नाही, म्हणजेच सौरशक्तीच्या वितरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात त्यांचा विचार आपण आजच्या तासामध्ये करत आहोत। मागील तासामध्ये देखील केला। मागील तासामध्ये आपण सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकापैकी काही घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्यापैकी पहिला घटक आपण अभ्यासला तो म्हणजे सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन किंवा त्यालाच आपण अक्षांश असं म्हटलेलं आहे। त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे दिनमानाचा असणारा कालावधी, हाही देखील आपण घटक त्या ठिकाणी अभ्यासला। तिसरा घटक आपण अभ्यासला तो म्हणजे पृथ्वीचे सूर्यापासूनचे असलेले अंतर, हाही घटक आपण अभ्यासला। आणि त्यानंतर चौथा घटक जो काही आपण अभ्यासला मागच्या तासामध्ये तो म्हणजे जमीन व पाणी यांचे असणारे गुणधर्म। जमीन आणि पाणी यांचे असणारे गुणधर्म हे आपण मागील तासामध्ये अभ्यासले आणि त्यांचा सौरशक्तीच्या वितरणावर कशा पद्धतीने प्रभाव पडतो, कशा पद्धतीने सौरशक्तीच्या वितरणावर ते परिणाम करतात याचा विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे। आजच्या तासामध्ये आपल्याला जो काही पुढचा घटक बघायचा आहे तो म्हणजे या चार घटकाव्यतिरिक्त जो आहे तो म्हणजे जमिनीचे स्वरूप। मित्र हो, ज्यावेळेस आपण पृथ्वीचा विचार करतो त्यावेळेस असं म्हणतो की पृथ्वी थंड होत असताना या पृथ्वीवर थंड
होत असताना पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचे उद्रेक या ठिकाणी झाले आणि ज्वालामुखीचे उद्रेक होऊन पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारे विविध प्रकारचे खनिज पदार्थ या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या अनुषंगानं भूपृष्ठावर पसरले गेले आणि वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पदार्थ भूपृष्ठावर पसरले गेल्यामुळे या ठिकाणी या पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारची मृदा निर्माण झाली। त्याचबरोबर 450 अब्ज वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की तेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली असं आपण म्हणत असलो। 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मित्र हो की तेव्हापासून तर आज तागायत जी काही ऊन वारा पाऊस नदी हिमनदी सागरी लाटा यांचा परिणाम होऊन या ठिकाणी खडकांची झीज झाली। जे खडक पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झाले त्या खडकांची झीज होऊन जे खडक त्या ठिकाणी होते त्या खडकाची झीज झाली आणि तशा प्रकारची मृदा त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। आणि ज्यावेळेस आपण या मृदा बघतो पृथ्वीवरील त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवर वेगवेगळ्या कुठेही एकसारखी मृदा आढळत नाही, तर पृथ्वीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा या आपल्याला आढळून येतात। त्यामध्ये आपण पाहतोय की काळी मृदा, रेगूर प्रकारची मृदा, लाल मृदा, चिकन मातीची मृदा, वाळू मिश्रित मृदा, तांबडी मृदा, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे मृदेचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। त्याच पद्धतीने या मृदेची रचना देखील भिन्न स्वरूपाची असते। त्याचबरोबर मृदेचं स्वरूप देखील भिन्न स्वरूपाचं असतं। म्हणून या जमिनीचा जो काही स्वरूप आहे, जमिनीचा प्रकार कसा आहे, मृदा कशी आहे, हे जर आपण या ठिकाणी बघितलं की जमिनीचं स्वरूप कसं आहे, या जमिनीच्या स्वरूपावरून देखील हे स्वरूप देखील उष्णतेच्या सूर्यकिरणांचे असणारी जी काही उष्णता आहे या उष्णतेवर परिणाम करणारे घटक म्हणून त्यांचा देखील उल्लेख या ठिकाणी होतो। कारण ज्या पद्धतीने जमिनीचं स्वरूप असेल, जमिनीचं स्वरूप जर जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेचं परावर्तन करत असेल तर भूपृष्ठाला जास्त प्रमाणात उष्णता मिळणारच नाही। जर जमिनीचं स्वरूप असं असेल की ती अधिकाधिक प्रमाणामध्ये ऊर्जेचं ग्रहण करत असेल तर अधिक प्रमाणामध्ये उष्णता ही जमिनीला मिळते आणि पर्यायाने वातावरणाला मिळते। म्हणजेच त्या ठिकाणी जमिनीचं स्वरूप कसं आहे यावरून देखील सौरशक्तीचं वितरण त्या प्रदेशामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपल्याला समजून येतं। मित्र हो, जमिनीची रचना व स्वरूप यांचा सौरशक्तीच्या वितरणावर प्रभाव पडतो। चिकन माती व हलक्या रंगाची माती जर असेल, चिकन माती असेल किंवा भुरकट हलक्या रंगाची जर माती असेल तर ती कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करते, तर खडकाळ जमीन, वाळू मिश्रित असणारी जमीन ही अधिक प्रमाणामध्ये उष्णता ग्रहण करण्याचं काम त्या ठिकाणी करते। म्हणजे बघा, जमिनीची जे काही स्वरूप आहे हे जमिनीचं स्वरूप हे आपल्याला असं लक्षात आणून देतं की चिकन माती असेल किंवा हलक्या रंगाची जर जमीन असेल तर ती जमीन निश्चित सूर्यापासून उत्सर्जित झालेली उष्णता अधिक प्रमाणामध्ये ग्रहण करत नाही। पर्यायाने त्या ठिकाणी सौरशक्तीचं वितरण हे कमी प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं। या उलट वाळू मिश्रित असणारी जमीन किंवा खडकाळ प्रकारची जमीन जर असेल तर ती अधिकाधिक प्रमाणात सौरशक्तीचं ग्रहण त्या ठिकाणी करते, सौर ऊर्जेचं ग्रहण त्या ठिकाणी करते आणि सौर ऊर्जेचं ग्रहण केल्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी सौरशक्तीचं वितरण देखील अधिक प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर त्या जमिनीचं स्वरूप कसं आहे, म्हणजे ती जमिनीवर, त्या जमिनीवर अरण्याचा प्रदेश आहे का, जंगलांचा प्रदेश आहे का, वनस्पतीचं आच्छादन अधिक प्रमाणात आहे का। आणि जर वनस्पतीचं आच्छादन असेल तर असं म्हटलं जातं
की वनस्पती या 3 ते 6% सूर्याची येणारे सूर्यकिरणे ही परावर्तित करतात. त्यामुळे वनस्पती आच्छादन असलेली जमीन कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करते आणि कमी प्रमाणात उष्णता ग्रहण केली की त्या ठिकाणी सौरशक्तीचे वितरण देखील कमी प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जर याच्या उलटा भाग आपण बघितला की या जमिनीवर वनस्पतीचं आच्छादन नाहीये, वनस्पती विरहित जमीन असेल ती, तर त्या ठिकाणी निश्चित अधिक प्रमाणामध्ये उष्णता ग्रहण केल्या जाते आणि उष्णता अधिक ग्रहण केल्यामुळे त्या ठिकाणी निश्चित सौरशक्तीचं वितरण हे अधिक प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मित्र आपण पाहतो की पृथ्वीवर सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात जमीन नाही. त्याचबरोबर पृथ्वीवर सर्वच ठिकाणी जमीन आहेच असं नाही, तर काही जमिनीवर बर्फाचं आच्छादन आहे. साधारणतः 70° उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या पलीकडे जर आपण बघितलं तर आपलं असं दिसतं की 70° उत्तर व 70° दक्षिण यांच्या अनुषंगाने दोन्ही ध्रुवाकडे जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी जमिनीवर 12ही महिने बर्फाचं आच्छादन असलेलं आपल्याला दिसतं. आणि जर 12ही महिने बर्फाचं आच्छादन असेल तर काय होतं बघा, तर जमिनीवर जर बर्फाचं प्रमाण असेल, बर्फाचं आच्छादन असेल, तर बर्फाचं आच्छादन असलेली जमीन ही 80 ते 90% सूर्यकिरणांचं परावर्तन करते. म्हणजे 80 ते 90% जी काही सौरशक्ती या प्रदेशाकडे येते तिचं परावर्तन या ठिकाणी केलं जातं. म्हणजे अधिकाधिक प्रमाणामध्ये परावर्तन हे या ठिकाणी होतं आणि हे परावर्तन झाल्यामुळं केवळ 10%च सौरशक्ती, 10%च सूर्यकिरण ही त्या ठिकाणी उष्णता देतात. आणि त्यामुळं मित्र आपलं असं दिसतं की जे हिमक्षेत्र असतात हे हिमक्षेत्र उष्णतेचं ग्रहण मुळामध्येच कमी प्रमाणात करतात आणि त्यामुळं तो प्रदेश उष्णतेचं ग्रहण अतिशय कमी प्रमाणात करताना आपल्याला दिसून येतो. याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की जर काळी जमीन असेल तर मित्रहो, काळी जमीन असेल तर ते काळी जमीन ही मोठ्या प्रमाणात अतिशय शीघ्रपणे उष्णतेचं ग्रहण करायला सुरुवात करते आणि त्यामुळं अधिकाधिक प्रमाणामध्ये सौरशक्तीचं वितरण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. मित्रहो, जर जमिनीचं स्वरूप आणि सौरशक्तीचं परावर्तन कोणती जमीन कशा पद्धतीने करते याचा जर तक्ता आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर मित्र आपल्याला असं दिसेल की ही जमीन आहे आणि या ठिकाणी सूर्यकिरणांचं होणारं परावर्तन जर आपण या ठिकाणी बघितलं, एक टेबल जर आपण बघितला, तक्ता जर आपण बघितला तर प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी जमीन ही सूर्यकिरणांचं परावर्तन ही करत असते. त्यामध्ये जर आपण बघितलं की जंगलयुक्त जमीन असेल, वनस्पतीचं आच्छादन असलेली जमीन असेल तर जवळपास 3 ते 6% सूर्यकिरणांचं परावर्तन ती जमीन करते. त्याचबरोबर जर ती जमीन ही वालुकामय असेल, वालुकामय ती जमीन
वालुकामय असेल तर अशा प्रकारची जमीन ही 13 ते 18% सौरशक्तीचं वितरण परावर्तन करते. तिसरं जर आपण बघितलं तर बर्फाळ प्रकारची जमीन असेल किंवा ज्या जमिनीवर बर्फाचं आच्छादन असेल अशा प्रकारची जमीन जवळपास 80 ते 90% सौरशक्तीचं परावर्तन करते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर गवताळ प्रकारची जर जमीन असेल किंवा ज्या जमिनीवर गवताचं आच्छादन असेल अशा प्रकारची गवताळ जर जमीन असेल तर जवळपास 20 ते 25% सौरशक्तीचं परावर्तन या गवताळ प्रकारच्या असणाऱ्या जमिनीकडून किंवा ज्या जमिनीवर गवताचं आच्छादन आहे अशा प्रकारची जमीन, गवताचं आच्छादन असलेली जमीन हे 20 ते 25% सौरशक्तीचं परावर्तन या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येते. कोरडी जमीन असेल की ज्याची जमीन कोरडी आहे अशा प्रकारची जर जमीन असेल तर या ठिकाणी 15 ते 25% सौरशक्तीचं परावर्तन करते. आणि जमीन जर ओलसर असेल, ओलसर अशा प्रकारची जर जमीन असेल, म्हणजे जमिनीचं स्वरूप कसं आहे, ओलसर जर प्रकारची जमीन असेल तर 10% सौरशक्तीचं परावर्तन करते. आणि मित्रहो, या तक्त्यावरून आपल्याला एकच लक्षात येतं की जमिनीचे स्वरूप जसं आहे तशा प्रकारचं सौरशक्तीचं वितरण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. बर्फाचं आच्छादन असलेली जमीन आहे म्हणजे 80 ते 90% परावर्तन करते. त्यामुळं त्या प्रदेशाला उष्णताच मुळामध्ये कमी मिळते, सौरशक्ती त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिळते आणि त्यामुळं सौरशक्तीचं वितरण त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने मित्रहो, सौरशक्तीचं जे काही वितरण आहे हे या जमिनीचं स्वरूप कसं आहे त्यावरून ठरवलं जातं. मित्रहो, याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की सौरशक्तीच्या वितरणावर जमिनीच्या स्वरूपाचा देखील परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.